जिंदाबाद एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब अरे जय 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 भीम जय भीम जय भीम भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा विजय असो स्वच्छता अधिकारी मुर्दाबाद 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 स्वच्छता अधिकारी मुर्दाबाद 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 सफाई ठेकेदार मुर्दाबाद 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 महानगरपालिकेचा निषेध असो निषेध असो निषेध असो महानगरपालिकेचा निषेध असो निषेध असो निषेध असो स्वच्छता ठेकेदारांचा निषेध असो निषेध असो निषेध असो इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद। यानंतर उद्या भीम ब्रिगेडचे सर्वांना क्रांतिकारी जय भीम। हे आंदोलन याच्यासाठी केलेलं आहे की आम्ही शुक्रवारी आयुक्त मॅडमना निवेदन दिले, त्या ठिकाणी आंदोलनसुद्धा केले। या ठिकाणी झाडं गिळं पडले होते, सर्व शहरातले आम्ही झाडं उचलले आणि कॉर्पोरेशनला घेऊन गेलो होतो, मात्र त्याच्यावर थातूरमातूर कारवाई करण्यात आली। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा अमरावती जिल्ह्याचाच नव्हे तर अमरावती शहराचा महाराष्ट्राचा पाठीचा कणा आहे। या चौकामधून प्रत्येक आंदोलन, प्रत्येक पक्षाचे आंदोलन, निवेदन या ठिकाणी होऊन होतात, इथूनच सुरुवात होते। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ज्यांनी आपल्या रक्त जमिनीवर सांडविलं, ज्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली, त्यांच्यामुळे देश हा स्वतंत्र झाला। या शहीद भगतसिंग यांचं हे स्मारक तुम्ही बघत आहे। या स्मारका अंतर्गत या स्मारकामध्ये हे मांडीभर एवढं गवत वाढलेलं आहे, गांजर गवत वाढलेलं आहे। याचं कोणाकडे लक्ष नाही। येथून प्रत्येक अधिकारी जातो, येथून प्रत्येक सफाई ठेकेदार जातो, काही SI सुद्धा या ठिकाणी सकाळी येऊन चहा पितात, गप्पा गोष्टी करतात, शिल्लक गोष्टी करतात। 10 लोक इथे उभे येतात आणि इथूनच सर्व इकडे डिस्ट्रीब्यूट होतात। पण तरी त्यांचं लक्ष या 2 ठिकाणी नाही आहे। तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फलक लावलेलं आहे। त्या ठिकाणी ज्या बोधिवृक्षाखाली भगवान तथागत गौतम बुद्धांनी यांनी दीक्षा घेतली आणि तेथूनच सर्व दीक्षेचा उगम पावल्या गेला आहे। त्या झाडाखालच्या बोधिवृक्षसुद्धा त्याखालीसुद्धा मांड्या गवत वाढलेलं आहे। अशा माध्यमातून जर या ठिकाणीच जर लक्ष नाही तर हे आम जनतेकडे काय लक्ष देतील। म्हणून आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने हे पूर्ण गवत साफ करण्यात आले आणि उद्या हे गवत आम्ही सर्व पुष्पगुच्छ जे अधिकारी ज्यांचे पाठराखण करतात त्या अधिकाऱ्याला आम्ही देणार आहोत। यामध्ये पोलीस प्रशासन आम्हाला आंदोलन करू देत नाहीत किंवा त्यांची भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पाठराखण करतात, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही उद्या पोलीस आयुक्त यांना ठीक 11 ते 11:30 वाजेपर्यंत हे गांजर गवताची गुच्छ देणार आहे। कलेक्टर साहेबांना सुद्धा देणार आहे। जय भीम जय संविधान।